पण मुख्यमंत्री म्हणतात मग थांबला का? तुम्हाला हे सगळं माहिती आहे, घोडे बाजार होतंय, हे सगळं होतंय, तर अहो बिल पास व्हायला वेळ लागतो. त्यांनाही माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती किती दिवस लागतात. ताई बिल पास होईल तेव्हा होईल, पण इथून पुढे तरी विरोधक अशी भूमिका घेतील कलेक्टिव्हली की आम्ही इथून पुढे सत्ताधाऱ्यांचे माघार घेणार नाही. ऐनवेळी जे समजा माघार घेतील त्यांना आम्ही पक्षातून काढून टाकू. शिवसेनेनी आणि काँग्रेसने ते केलेलं आहे. माझी एवढीच विनंती आहे की ह्या आज जर इलेक्शन पारदर्शक झालं तर ही वेळच कुणावर येणार नाही ना. कुणावरच ही वेळ येऊ नये माझं म्हणणं आहे. ना आमच्यावर ना त्यांच्यावर, कुणावरच. जे काही इलेक्शन या देशात व्हावं ते पारदर्शकपणे ओपन आणि इन कॅमेरा हात वरती करून विथ व्हिप व्हावं. पुण्यातल्या जागेसाठी असं सांगितलं होतं की वहिनींनी फोन केला साहेबांना. नाही, मला याची काही माहिती नाही. ऍडजस्टमेंट कशी झाली सांगा. एक तर पुण्यात ऍडजस्टमेंटच नाहीये, हा गैरसमज आहे. त्याच्यामुळे पुण्यामध्ये जी चर्चा झाली त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आम्ही सगळे सकाळी भेटलो. सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. मी स्वतः सगळ्यांशी बोललेले आहे. सुप्रिया सुळे स्वतः काँग्रेसशी बोलली, सेनेशी बोलली, सगळ्या नेतृत्वाशी मी स्वतः बोलले. हे म्हणजे कोण? हे म्हणजे एक मिनिट, जे कोणी प्रश्न ज्यांच्याबद्दल असतील त्यांनी आपापल्या नेतृत्वाला तो प्रश्न विचारावा. आपापल्या नेतृत्वाला म्हणजे शिवसेनेतलं कोणी तुम्हाला बोललं असेल तर त्यांनी शिवसेना, काँग्रेस असेल तर काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाशी बोलावं ना. मी त्यांच्या नाही, मी वादविद काही म्हणत नाही. मी फार एवढं टोकाचं लगेच व्हायचंच असतं. कधी कधी मिसकम्युनिकेशन एखादा त्यांचं म्हणणं विश्वासघात केला दोनदा महापालिकेत आणि आता आमची संख्या जास्त असतानाही आम्ही जागा राष्ट्रवादीला दिली असं म्हणताय. ह्याचा उत्तर तुम्ही काँग्रेसला विचारा आणि काँग्रेसला ह्याच्यावर जर मन मोकळेपणे चर्चा करायची असेल तर काँग्रेस म्हणेल ती वेळ, काँग्रेस म्हणेल ती जागा, तिथे ऑन कॅमेरा तुमच्या प्रेझेन्समध्ये मी चर्चेला बसायला तयार. दोन्ही काँग्रेस एकच आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, त्यातनंच हे सगळ्या गोष्टी. बघा, एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. पण जर त्यांना कधीही तुमच्या समोर ऑन कॅमेरा प्रेसच्या समोर कधीही बोलायचं असेल तर मी स्वतः राष्ट्रवादीच्या वतीने सुप्रिया सुळे स्वतः येईल. कारण का प्रत्येक मीटिंगला मी उपस्थित होते. त्याच्यामुळे मीटिंगमध्ये काय झालं, हो काँग्रेस भवनात मी मीटिंगला होते. मुंबईच्या जी दादरची मीटिंग होती त्याला मी स्वतः हजर होते. प्रत्येक जे डिस्कशन कोणी कसं तिकीट मागितलं, काय झालं, ही माझ्यापेक्षा कुणालाच माहिती नाही ना. कारण का मी ओनरशिप घेते ना, मी जबाबदारी घेते ना त्याची सगळ्याची. त्याच्यामुळे कुणालाही जर मनात काहीही काही शंका असतील तर मी सोडवायला ती कधीही तयार आहे. आणि तुम्ही म्हणाल ऑन कॅमेरा पण तयार आहे. पुणे मोव्यातली कोणती कधी फुटणार? कसली? ही जे काय आता झालं गेले 2 दिवसात आम्ही आणि शिवसेनेत तर काही इश्यूच नाही आहे. आणि काँग्रेसमध्ये माझ्याकडून काही उपयोग नाही. कालच मी हर्षवर्धन सपकाळजींशी बोलले, विश्वजित कदमांशी बोलले, बंटी पाटलांशी बोलले. काल वेणुगोपालजींचा फोन आला होता. काल मी दिल्लीत होते. दिल्लीत काँग्रेसचे सगळे खासदार मला भेटले. त्याच्यामुळे काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा काही इश्यूच नाही आहे. आमचं अतिशय गोड विश्वासाच्या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचं प्रेम आणि विश्वास हा अबाधित आहे. ताई, तुम्ही जो घोडे बाजारचा आरोप केला आणि त्याच्यानंतर म्हणताय की तुम्ही एक बिल मी आणण्याची तयारीत आहे, मात्र हे बिल मुख्यमंत्री म्हणतात मग आणाय तर आनंद आहे आम्हाला, खरंच असं होऊ द्या. निवडणूक हे सगळे प्रेमाने होत असतात असं नाही. माझं म्हणणं आहे की कुठलं पण इलेक्शन व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं. सिंपल. प्रत्येक नागरिकाला त्याचा अधिकार, त्याचं मत कुठे गेलं, काय हे माहिती असायला पाहिजे ना. की माझ्या नगरसेवकांनी कुणाला मतदान केलं हे कळलं पाहिजे. तर ओपनली व्हावं. त्याच्यात काय. मुख्यमंत्री तुम्हाला प्रेमाचा सल्ला देत आहेत की आणा आणि त्याच्याबरोबर निवडणुका हे सगळे प्रेमाने होतात, अशा पद्धतीने होत नाही. ज्या पद्धतीने म्हणजे सगळे आरोप करून घोडे बाजार होत आहेत, तर पुरावे द्या. पुरावे द्यायची माझी तयारी आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणतील तिथे मी पुरावे द्यायला तयार आहे. काय घोडे बाजार झालं होतं म्हणजे तुमच्यापर्यंत काय आलं होतं का हे सगळं? ते बघा, अनेक गोष्टी होत असतात. सगळ्याच गोष्टी जर आरोप करायचे असतील तर ते विथ एव्हिडन्स समोर द्यायचे असतात. ते गंमत काय आहे, नुसतं दगड मारून पळण्यात काय मजा नाही, पूर्ण लढण्यात मजा आहे. ताई, तुमचे उमेदवार म्हणजे घोडे बाजार म्हणजे पैसे घेऊन पळत होते का इकडे तिकडे? आमच्याकडे एक तर हे बघा, आम्हाला कोणी पैसे ऑफर केले नाही, पण पैशाचा वाटप होईल, मोठा घोडे बाजार होईल अशी प्रचंड चर्चा माध्यमातून होती, समाजात होती आणि कार्यकर्त्यांना ऑफरही फोनवर आल्या होत्या. आता आम्हाला हे सगळं करायचं नव्हतं आणि माझं वैयक्तिक मत आहे या गोष्टी होऊ नये. या गोष्टी काही तुतू मेमेच्या हे एक सिस्टमचा भाग आहे. कॉपी करून पास होण्यात काहीही मजा नाही.
अभ्यास करून पास होण्यात जी मजा येते ती कॉपी करून पास होण्यात नाही. त्याच्यामुळे कॉपी सगळ्यांनी कोणी लढावं, जो जितावं सिकंद लढू दे ना. तर कोण 17च्या करतंय 17 copy त्यांचे 17चे 7 आता कोण करते मी कशाला सांगायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने फोडला, शिवसेना ज्या पद्धतीने फोडली, आता तृणमूल काँग्रेस फोडली जाते. साम दाम दंडभेद, आईस, इन्कम टॅक्स, CBI, ED सगळीच तंत्रज्ञान आणि हे सगळं तुमच्या चॅनलनी पाहिलेलं आहे, बघितलं आहे. काही नवीन नाही हो. आणि वॉशिंग मशीनची जाहिरात काही मी एकटी करत नाही, तुम्ही सगळे सोशल मीडिया फॉलो करता. वॉशिंग मशीन बघा जाहिराती सगळ्या. त्यामुळे हे काही नवीन नाही. दुर्दैव आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने गेल्या 2-2.5 वर्षात घरं फोडा, पक्ष फोडा, ज्या पद्धतीने हा अन्याय होतोय, हा एक सशक्त लोकतंत्रासाठी घातक आहे.